बदलापूरमधील एका नामांकित शाळेत 4 वर्षाच्या मुलीवर झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या घटनेनंतर संपूर्ण बदलापूरमधील नागरिकांनी आज आक्रमक पवित्रा घेतल्याचं पाहायला मिळालं। सकाळपासूनच बदलापूरमध्ये राहणाऱ्या नागरिकांनी या शहरामध्ये मोठ्या प्रमाणात आंदोलन सुरू केलं। सुरुवातीला हे आंदोलन बदलापूर त्या संबंधित शाळेमध्ये होतं। त्यानंतर हे आंदोलन रेल्वे स्थानकावर देखील करण्यात आलं। तब्बल 6 तास रेल्वे स्थानकावर हे आंदोलन सुरू होतं। याच दरम्यान पोलिसांनी देखील मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला। राजकीय नेत्यांनी देखील मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला, मात्र आंदोलकांनी माघार घेतली नाही। पोलिसांनी या आंदोलनावर लाठीचार्ज केल्यानंतर आपण या ठिकाणी पाहू शकता की अतिशय आक्रमक पवित्रा असं त्यानंतर या आंदोलकांनी घेतलं। सध्या या संपूर्ण परिसराला पोलीस छावणीचं स्वरूप आल्याचं पाहायला मिळतंय। संतापलेल्या आंदोलकांनी स्टेशन बाहेर आपण ही कार पाहू शकता। ही कार चक्क पलटी गेली होती। आपण या ठिकाणी पाहू शकता की यामध्ये या गाडीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। आपण या ठिकाणी पाहू शकता की पोलीसचा बोर्ड या गाडीवर लागलेला आहे। सगळीकडे आपण या ठिकाणी काचा बसलेला पाहायला मिळतात। या गाडीप्रमाणेच इतरही काही गाड्यांच्या देखील तोडफोड केल्याची देखील माहिती आता सध्या समोर येते। एकंदरीतच आता सध्या बदलापूर शहरात एक तणावपूर्ण शांतता दिसून येते। अभिजित देशमुख, साम टीव्ही, बदलापूर।